आज आहे 17 एप्रिल आणि आज रामनवमी आहे। रामाचा जन्म झाला होता। तर सर्वांना सगळ्यात आधी श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला रामायणातली एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे। राजा दशरथाला 4 मुले होती, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। राजा दशरथ आपल्या 4ही मुलांसह लग्नाची वरात घेऊन राजा जनक म्हणजे मिथिला नगरीला गेले होते। मिथिला नगरीला गेल्यानंतर राजा जनकाने राजा दशरथाचे खूप छान स्वागत केले आणि दशरथ राजा जनक राजा यांच्या पाया पडण्यासाठी गेले। तेव्हा जनक राजाने दशरथ राजांना नाकारले की तुम्ही माझ्या पाया पडू नका महाराज, तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही वर पक्षाकडून आहात, तर तुम्ही हे करणं चुकीचं ठरतं। तेव्हा दशरथ राजाने खूप सुंदर असं उत्तर दिलं। तर ते म्हणाले की जनक राजा, तुम्ही दाता आहात म्हणजे तुम्ही कन्यादान करत आहात आणि मी याचक आहे म्हणजे मी तुमच्याकडून कन्या घेत आहे, कन्या घेऊन जाण्यासाठी आलोय। तर आता तुम्हीच सांगा, दाता आणि याचक यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ? तेव्हा जनक राजाच्या डोळ्यातून अश्रू आले। तर खरंच खूप भाग्यशाली आहेत ते ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात आणि प्रत्येक मुलीच्या नशिबात आई बाबा असतात, पण प्रत्येक आई बाबाच्या नशिबात मुलगी नसते, हे मात्र विसरू नका। तर ही रामायणातली एक सुंदर गोष्ट मी वाचली होती आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना खरंच मुलगी आहे तर ते खरंच खूप नशीबवान आहेत आणि प्रत्येकाच्या नशिबामध्ये मुलगी नसते। तर आजची जी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत एकदा सर्वांना जय श्रीराम।